सोनं पाहायला भेटलं असतं, पण नका का पाहायला भेटाना, पण मी तर आहे ना आता, कधीतरी आता आपण बाबा गेले का चापून पाहू बाबा. आणि कुबडं म्हणलं मला जर खरंच देवाने पाय जर चांगले दिले असते, हातपाय, तर मी काही क्षणामध्ये रात्रीतून हे सगळं घेऊन अरे 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 यांची बुद्धी फिरली आणि कर्म धर्म संयोगाने साधू महात्मे तीर्थयात्रेसाठी निघून गेले आणि यांच्या ताब्यात आश्रम आला. जसा ताब्यात आश्रम आला का मग हा एक जण पाणी आणायला जायचा, एक जण जाळ घालायचा, गरम पाण्याने आंघोळ करायचे, मस्त यांचं जीवन चाललं. पण सोनं नाणं पैसा द्रव्य हे जर आपण जास्त त्याच्या भोवताली जर फिरलो तर बुद्धी फिरत असते. तशी याची एक जणाचीच नाही, दोघाची बी बुद्धी फिरली. बाबर अंतःकरणामध्ये सकाळी सकाळी असं आलं, आपल्या दोघातला जर एक मेला तर हे सगळा आश्रम मलाच होणार, नाहीतरी ह्या गुरुला शिष्य दुसरा कोणी नाही. म्हणून करताना त्यांनी विचार केला, म्हणले आपण एक काम करू, हे कुबड आहे म्हणजे याला तर काय पावता येत नाही, आता ह्यो जाणार आहे पाणी आणाय, तोपर्यंत मी आश्रमामध्ये आहे. पण जो आंधळा होता का, या आंधळ्याला कर्म धर्म संयोगाने काही दिसत नव्हतं. म्हणून त्या कोबड्याला वाटलं याला काहीतरी औषध पाणी पाजू, हीच पाजून याला मारू. पार्वती फिरली, बुद्धी फिरली, तर काय करावं काय करावं काय करावं, इकडे तिकडे पाहायला लागला. चालता चालता रस्त्याच्या कडाला एक मेलेला साप होता. पहा बुद्धी, मेलेला साप घेतला आणि याने त्याची तुकडी केली. आता या नळ होतं, याला काही दिसना नवसना, हे गरम पाणी करीत होतं, सकाळी सकाळी म्हटलं होतं चुलागराला पाहिलं. हे कुबडं तिथं गेलं आणि गेल्याच्या नंतर कर्म धर्म संयोगाने म्हणले, अय तुला काय आवडत जास्त, काय आवडत तुला? ते म्हणले मला शेवग्याचं शेंगा लय आवडत. अरे मग शेवग्याचं शेंगा आणलं काय लवकर कालवून शिजायला. त्याने भगोल्यात कालवून टाकलं शिजायला, ते सापड टाकलं विषारी साप, आणि त्याच्यावर मरून झाकण फुलं, जाळाचा तडाखा घालून चालू. म्हणलं आता काय कर, मी पाणी घेऊन येतो, तवर तू कालवून शिजून पी आणि खाऊ नको बर का, कारण त्याला माहिती होतं याला नाही आवडत. म्हणलं ह्यो खाल्ल्याशिवाय राहत नाही, ह्यो मेल्याशिवाय राहत नाही. कर्म धर्म संयोगाने हा पाणी आणण्यासाठी गेला. खळा 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 शेवग्याच्या शेंगा उकळ्या आल्या आणि काळा कालवून शेवग्या शेंगाचा हातेर आपली सुद्धा बाबा बाबा. तेवढ्यामध्ये शेंगा ह्या उकाड्या का नाही पाहायसाठी यांनी त्या भगोन्याला बासन असं बाजूला केलं. बासन बाजूला केल्याबरोबर त्याच्यातली जी वाफ होती का, ती वाफ अशी त्याच्या डोळ्याला लागली. पण तो आश्रम एक सुंदर संताचा होता, म्हणून ती वाफ डोळ्याला लागली, याला डोळेच आले. अरे 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 अरे, आणि लागलं सगळं पाहायला. अरे मला कसं की दिसायला लागला, अरे वा 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 आश्रम दिसायला लागला. चौकड पाहिलं, याचं लक्ष त्या भगुल्यात गेलं. भगुल्यात पाहतो एवढा मोठा साप उकळतोय खळा खळा खळा. अरे यांनी तर आपल्यावर मती फिरवली, म्हणजे मी हे शेवग्याचे शेंगा म्हणून खाल्ले असते तर मेलच असतो. बरं बरं बरं, मला मारून आश्रम कब्जा करीत होता काय. मग आता याला दिसायला लागलो होतो, हे कुबडं पाणी आणायला गेलो होतो नदीच्या काठाला. कुबडा असल्यामुळे याला काय पोहता येत नव्हतं. हे नेमकंच गेलं, पाणीच बुडायला लागलं तर ह्यो मागून पळत गेला. म्हणजे असा ज्याच्या कमरातला धातू मध्ये तसाच पाण्यात बुडून पडत, आणि
तसाच मरून जाईल. पण संताचं खाल्लं होतं तिने, संताचं ह्यो जसा पळत गेला त्या कोबड्याला माग कामात लात मारली. जशी लात मारली तर तो सगळाच क्लिअर झाला, खाड दिशी. बाबा ते म्हणे कस काय झालं कडे, कस काय झालं कडे, मी तर क्लिअर झालो राव. आणि माग वळून पाहत होतं त्या आंधळीने लात मारली. ते म्हण तुझा आंधळा, ते म्हणे मला मारायचा त्या ठिकाणी तो एवढा मोठा चपाटा केलता. आणि ते म्हणे मी बी जर याच्यात पडला असतो तर मी बी दोघं क्लिअर झाले. दोघं एकमेकाच्या पाया पडले. म्हणजे दादा हे सगळं झालं असं तर फक्त संपत्तीमुळं. आणि आज सुद्धा जे घडतंय हे फक्त संपत्ती, पैसा, तारुण्य. म्हणून आमचे निवृत्तीनाथ महाराज सांगतात, सत्ता, तारुण्य, संपत्ती या तीन गोष्टी जर एक ठिकाणी आल्या की माणसाच्या हातून पाप घडत असत. म्हणून याला सांभाळा. जीवनामध्ये सगळ्या गोष्टी सारख्या नसत्या दादा हो. गरीब असो श्रीमंत असो, संपत्तीच्या मोहामध्ये कधी पडू नये.